गणपते नमः। ओम 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 गणपते नमः। तर इथं मी गणपतीची पूजा मांडलेली आहे। आज विनायक चतुर्दशी, त्यामुळे इथं गणपतीची पूजा करून गणपतीचा आवडते मोदक याचा प्रसाद दाखवलेला आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो श्री विनायक मंदिरला। आणि ह्या विनायक मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की येथील जी मूर्ती आहे ती दरवर्षी अर्धा इंच असं वाढते असं म्हटले जाते। तर या दिवशी गणेश चतुर्थी का साजरी केली जाते, तर या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिलककुंद चतुर्थी असेही म्हणतात। षोडोपचारपणे गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि कुंद फुलांची गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्दशीला तिलककुंद चतुर्थी असेही म्हटले जाते। या दिवशी ढुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले आहे। काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती ही साजरी करण्यात येते। फायनली 1 तास रांगेत थांबून, उन्हामध्ये थांबून आता मी मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि यात छान असं सुंदर असं मंदिर डेकोरेट केलेलं आहे। विनायक चतुर्थी निमित्त मस्त अशी सजावट केलेली आहे मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिरामध्ये। आता आम्ही गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत। इथं छान असं भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या मांडीवर गणपती असा फोटो आहे। आणि आतमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी असं छान डेकोरेट केलेत। साईडून अष्टविनायकांच्या मूर्त्या छोट्या छोट्या आहेत, त्या दाखवायला जमल्या नाहीत मला। आणि असं इथं हीच ती मूर्ती बघा, खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती आहे। दर्शन घ्या तुम्ही पण। आणि इथं पाठीमागे जे झाड आहे त्यामध्ये गणपती प्रकट झालेला आहे। इथं प्रसादासाठी त्यानंतर आम्ही इथं महाप्रसाद आम्ही आता दर्शन घेऊन आणि महाप्रसाद घेऊन घरी निघालो। आणि गाताना तिथून काय घेतलं बघा, कुठं गेल्यानंतर जी खेळणी असतात ती गाताला हवीच असतात। चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय। श्री स्वामी समर्थ।